बॅक करायचं असेल तर तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला खरं तर जास्तीत जास्त विकेट टेकवून चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला आता प्रयत्न नाही तर संघर्ष करावा लागेल. अविनाश ज्याने खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 7 धाबा खर्च केल्या तो बॉलिंग ट्रॅकवरती इनाईट क्रमांक 3 वरती दाखल होते. वैयक्तिक दुसरी गोलंदाजी हाताळण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहतोय ICC उत्तराखंड टीमचा. अक्रॉस द लाईन क्षेत्र खाली आहे, क्षेत्ररक्षण नाही आहे, ओळखलं आणि अक्रॉस द लाईन सक्सेसफुल देखील पटका ठरला गेला. या बॉलवरती आला चौकार. 40 धाबा 17 बॉलमध्ये आता 20 धाब्यांची गरज आहे. आता जवळ येत चाललंय खरं तर सामना. चला अमन इरा 11 टीमचा कॅप्टन त्यांच्या विरोधामध्ये 8-1 या टीमचा कॅप्टन. अजून एक रिवर्स चांगली फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. स्पार्टन 8-1 टीमचा कॅप्टन. चला माझा आवाज तुमच्यापर्यंत 18-18 खरं तर 18 नंबर या टीमचा कॅप्टन त्याच्या विरोधामध्ये अमन हिरा 11 टीमचा कॅप्टन. चला आता मॅच खरं तर एकतर्फी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने खेळ चालू आहे मैदानामध्ये धाब्यांचा पाऊस खरं तर मैदानामध्ये पडला जातोय. प्रत्येक बॉलवरती आक्रमण. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर संघर्ष राहिला, कमालीची बॉलिंग राहिली. त्याच्यावरती नंतर आपण पाहिला होत्याचं नव्हतं झालं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 29 धाबा. या ओव्हरमध्ये आपण पाहिला 2 बॉलमध्ये 8 धाबा. 16 बॉल 16 धाब्यांची गरज असताना अजून एक लगातारच्या तिसऱ्या बॉलवरती येत आहेत 3 चौकार. फलंदाज आपण पाहतोय गणेश पारंगेच्या बॅटमधनं चौकार आणि चौकाराची भाषा बोलली जाते. वैयक्तिक विचार करायला गेलं तर 4 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. तो फलंदाज गणेश पारंगे. अजून एक दर्जेदार फटका आला स्लॉट मध्ये तसा पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये. धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 54 धाबा. 6 धाब्यांची गरज. चला 18 टीमचा कॅप्टन त्याच्या अगेन्स्ट अमन इरा 11 टीमचा कॅप्टन या टॉस करण्यासाठी. चला स्पार्टन 18 टीमचा कॅप्टन कारण 6 धाब्यांची गरज आहे. अमन इरा 11 टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. इथे आपण आता कमालीची बॅटिंग राहिली आहे. चौकार आणि चौकार कर तर आपण पाहतोय 4 बॉलमध्ये 4 चौकार. एक बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 22 धाबा आल्यात. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 58 धावा. 2 धाब्यांची गरज आहे. 2 धाब्यांची गरज आहे. अमन 11 टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. इथे रिवर्स फटका चांगला आहे. इथे खरं तर आपण पाहतोय चौकारानं सामना इथे फिनिश केला जातो. तब्बल 3 ओव्हरमध्ये सहज त्याने मॅच कंप्लीट केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धाबा आल्या. त्यानंतर आपण पाहिल्या कमालीची बॅटिंग राहिली आहे.